नमस्कार. मी राहुल रमाकांत पिंगळे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटलो आहोत बऱ्याच दिवसांनी आणि मी बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक वेगळी सिरीज घेऊन येतो आहे. ती अर्थात आहे का म्हणजे खास अशा गोष्टीबद्दल, खास करून कलाकारांसाठी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच दिवाळीच्या मुहूर्तावर ते मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. अभिनयाचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल, अभिनयाचं म्हणजे काय? तर जे नवोदित कलाकार सध्या स्ट्रगल करत असतात, अभिनयासाठी संघर्ष करत असतात. बऱ्याचदा फार छोट्या-छोट्या गोष्टी असतात अभिनयाच्या, ज्या म्हणजे अभिनयातले बारकावे असतात, ते समजून घेणं खूप गरजेचं असतं. मी माझ्या या सीरीजमध्ये काही भागांमध्ये अभिनयाचे बारकावे शिकवणं म्हणण्यापेक्षा गप्पांच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. अर्थात तुम्हीही चांगला रिस्पॉन्स द्याल याची मला खात्री आहे. त्यामुळे ही सीरीज मी आता सुरू करतोय, पण तत्पूर्वी सीरीज सुरू करताना मी माझ्या गुरूंना वंदन करतो. कैलासवासी रत्नाकर मतकरी, श्री पुरुषोत्तम बेर्डे, श्री सचिन गोस्वामी, श्री सचिन मोटे, कैलासवासी विनायक दिवेकर आणि कैलासवासी लक्ष्मीकांत दादा बेर्डे या सगळ्यांना वंदन करून मी आजचा हा अभिनयाचा भाग पहिला सुरू करतोय. तर अभिनय म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटतं की अभिनय रक्तात असतो. तसं नाही आहे. म्हणजे मी जे काही शिकलो आहे माझ्या गुरूंकडून तेच मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे या भागांमध्ये. बऱ्याच वेळेला या गुरूंकडून जे काही मार्गदर्शन मिळालं मला माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत, तेही मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आता जर विषय निघालाच आहे माझ्या कारकिर्दीचा, थोडा माझा एक्सपिरियन्सही सांगतो तुम्हाला, माझा अनुभवही सांगतो. मी जवळपास गेली 25 वर्ष या क्षेत्रात म्हणजे मनोरंजन क्षेत्रात काम करतो आहे. अभिनयापासून सुरुवात झाली. अभिनय, दिग्दर्शन, त्यानंतर लेखन, मग डबिंग आणि व्हॉईस ओव्हरही करायला लागलो आणि सोबतच रेडिओ जॉकी म्हणून मी 10 वर्ष मुंबई आकाशवाणी केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर काम केलं आणि त्याचा खूप चांगला अनुभव माझ्या गाठीशी आहे. आणि हेच ह्या विविध क्षेत्रांमध्ये जे मी काम केलं आहे तेच मी माझ्या एक्सपिरियन्स म्हणून तुमच्यासोबत मांडणार आहे, तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे. तर अभिनय म्हटल्यानंतर जसं मी आता मगाशी म्हटलं की प्रत्येकाला वाटतं अरे रक्तात अभिनय असतो, असं काही नसतं. तो सरावाने येतो. हळूहळू माणूस शिकतो आणि जितका आपण सराव करतो तितका तो चांगला बाहेर पडतो आपल्या सादरीकरणातून. तर सगळ्यात पहिली गोष्ट अभिनयासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे निरीक्षण शक्ती. तुमची निरीक्षण शक्ती काय आहे, कशी आहे? म्हणजे आता तुम्ही म्हणाल निरीक्षण शक्ती म्हणजे, कारण कधी-कधी काय झालं आपले मराठी शब्दच आपल्याला कधी-कधी आठवत नाहीत. आपण सलग म्हणतो ऑब्झर्वेशन कमी आहे. बरोबर. ऑब्झर्वेशन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आजूबाजूला आपण जेव्हा बाहेर प्रवासामध्ये, आपल्या घराच्या बाहेर वेगवेगळी माणसं आपल्याला दिसत असतात, वेगवेगळ्या रूपात दिसत असतात. त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं निरीक्षण करणं प्रत्येक अभिनेत्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा एखादं पात्र आपल्याला साकारावं लागतं, तर त्या पात्राची देहबोली, त्या पात्राचा आवाज, त्या पात्राचं चालणं हे आपण एखाद्या कॅरेक्टरमधून, म्हणजे आपण बघितलेलं कॅरेक्टर असेल, एखादा माणूस बघितला असेल, त्या व्यक्तीमधून आपण त्या पात्रामध्ये साकारू शकतो. अर्थात ते साकारताना दिग्दर्शकाशी चर्चा करणं, त्याच्याशी संवाद साधणं फार गरजेचं असतं. आता माझंच उदाहरण घ्यायचं म्हणजे मला लहानपणापासूनच निरीक्षणाची सवय आहे. पण म्हणजे मी चाळीत लहानाचा मोठा झालो, त्यामुळे अशी विविध प्रकारची कॅरेक्टर्स मला लहानपणापासूनच बघायला मिळाली, ऑब्झर्व्ह करायला मिळाली, ज्याचा पुढे जाऊन खूप उपयोगही झाला मला नाटकात काम करताना. पण माझा एक किस्सा असा आहे की फूल और काटे नावाचा चित्रपट मी पाहिला होता तेव्हा. VHS कॅसेट्स यायच्या त्याच्यावर. लहान होतो आणि त्यातली एक कदाचित बऱ्याच जणांनी बघितलं असेल किंवा नसेलही, त्यातली एक प्रिन्सिपॉलची व्यक्तिरेखा आहे मुख्याध्यापकांची कॉलेजच्या. तर त्यात त्या कलाकारांनी फक्त काय केलं होतं की ते एक टोन पकडला होता आणि त्यांचे कान, म्हणजे त्या कानांकडे माझं विशेष लक्ष गेलं की त्यांनी हे असे सतत ते असे मागे आपोआप खेचले जायचे. मला कळेना अरे हे कसं झालंय? मी तो चित्रपट बघितल्यानंतर आरशासमोर जाऊन ते करून बघितलं आणि ते माहीत नाही मला, पण मलाही ते जमलं. त्यानंतर तसंच एकदा बाजीगर चित्रपट बघून आलो होतो आणि बाजीगर चित्रपट बघून आल्यानंतर
इतका प्रभाव पडला होता माझ्यावर शाहरुख खानच्या अभिनयाचा, की मी आरशासमोर जाऊन ती एक लाईन आहे बघा क्लायमॅक्सला, मदन चोप्रा अब सैलाब आएगा, मदन चोप्रा सैलाब आएगा. तर ते ना मी करून बघायला लागलो. मला अक्षरशः वडिलांनी विचारलं, की "अरे, काय वेड लागलं की काय तुला?" तर ते म्हणजे त्याने कसं केलं असेल, त्याने ते ओठ इतके कसे हलवले असतील, तो एक्सप्रेशन आहे तेव्हा अर्थात पुढे जाऊन अभिनेता व्हायचं वगैरे असं काही ठरवलेलं नव्हतं किंवा या क्षेत्रात करिअर करायचं वगैरे. पण ती एक आवड होती किंवा सतत बघण्याची किंवा आजूबाजूचं निरीक्षण करण्याची. जेव्हा मला म्हणजे माझ्या सुदैवाने, माझ्या नशिबाने मला पहिलं व्यावसायिक नाटक करायला मिळालं, ते सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत, सर आले धावून. ते 6 महिने माझ्यासाठी खूप मोलाचे होते. त्यामध्ये मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो, खास करून विनोदाच्या बाबतीत म्हणा. आता विनोदी लकबी असतात, त्या कशा पकडायच्या? तर स्वतः लक्ष्मीकांत दादा ते करून दाखवायचे म्हणा किंवा त्यांचं निरीक्षण असं होतं, की त्यांनी एकदा दोनदा मी कसा बोलतो, मी कसा चालतो, मी कसा उभा राहतो हे करून दाखवलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं, की इतका मोठा सुपरस्टार, इतका मोठा अभिनेता, पण त्याचं इतकं बारीक लक्ष, की एक नवोदित अभिनेता त्याच्यासमोर तो कसा चालतो, कसा बोलतो आणि ते त्यांना करून दाखवणं. तर हे मी त्यांच्याकडून शिकलो, की हे निरीक्षण अजून आपलं चांगलं झालं पाहिजे. मी टूर नाटकामध्ये माझ्या एक फक्त असं एक मॅनरिझम होतं, की म्हणजे एक कॅरेक्टर मी एकदा बघितलं होतं, एक काकांना, की ते असे खांदे उडवायचे. तर तेव्हा ती भूमिका साकारताना मी पुरू सरांना टूर नाटकात विचारलं होतं, पुरुषोत्तम बेर्डेंना, की "सर हे असं केलं तर चालेल का? ही मॅनरिझम घेऊ का मी?" ते म्हणाले, "चालेल, काही प्रॉब्लेम नाही." तर मी जेवढे आमचे प्रयोग झाले रिहर्सलपासून ते म्हणजे जसा मी रंगमंचावर जायचो, हे माझं असं आपोआप सुरू व्हायचं. म्हणजे डायलॉग बोलतोय, नाही बोलत आहे, उभा आहे. कधी-कधी इतर सहकलाकारांना भीती वाटायची, की माझं लाऊड तर होत नाहीये ना. पण मी सरांना विचारायचो, सर बोलायचं, "काही नाही, व्यवस्थित होतंय, तू ते करत राहा." तर या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला कळतात जेव्हा आपण निरीक्षण करत असतो. अ, निरीक्षण करताना म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो म्हणा किंवा प्रवासामध्ये असतो लोकलमध्ये, वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. आता अर्थात भिकारी आपल्याला दिसतात, तृतीयपंथी दिसतात, आजूबाजूचे वेगवेगळे वयस्कर लोकं म्हणा, तरुण लोकं म्हणा, प्रत्येकामध्ये ना एक काही ना काहीतरी लपलेलं असतं, दडलेलं असतं. आता तर स्मार्टफोनचा जमाना आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये व्यस्त असतो, चाललेलं असतं. पण आजूबाजूला जर आपण बघितलं, थोडंसं ऑब्झर्व्ह केलं, तर आपल्याला एखादं कॅरेक्टर सापडू शकतं, पुढे-मागे जेव्हा आपण एखादं परफॉर्म करू शकू तेव्हा. हे बघत असताना, बोलत असताना मला आणखीन एक गोष्ट आठवली. म्हणजे अजून काही कलाकारांबद्दल मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. केष्टू मुखर्जी, तुम्ही काही जुने चित्रपट जर पाहिले असतील, तर केष्टू मुखर्जींचं जो बेवडा होता, तो तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला, त्याचं निरीक्षण केलं, तर इतका अप्रतिम करायचे ते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, की त्यांनी आयुष्यात कधीही दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही. पण जेव्हा-जेव्हा त्यांचे चित्रपट आपण पाहिलेत किंवा त्यांचं जे कॅरेक्टर पाहिलं, तर कोणीही बोलू शकणार नाही, की "अरे, याने दारू प्यायली नाहीये कधी?" इतके चपखलपणे त्यांनी तो बेवडा साकारलाय. किंवा आपले दादा कोंडके म्हणा, त्यांनी जो एक भोळसट माणूस त्यांच्या प्रत्येक चित्रपटात उभा केला, अप्रतिम त्यांचं निरीक्षण होतं ते. त्या निरीक्षणातूनच ते सगळं साकार झालं. जेवढे मोठे कलाकार आहेत, दिग्गज अभिनेते आहेत, त्या सगळ्यांनी आणि आत्ताही म्हणजे सगळेजणं ऑब्झर्वेशन करतात, निरीक्षण करतात. त्या निरीक्षणातून कुठलीही व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न करतात. मग ती आवाजातून असेल, आवाजातले चढ-उतार असेल, एखादा टोन पकडायचा असेल. आता मी माझ्या नाटकाबद्दल जे बोललो, सर आले धावून, त्याच्यातल्या एका म्हणजे एक व्यक्तिरेखा साकारताना लक्ष्मीकांत दादांनी खूप अनुनासिक टोन पकडला होता. म्हणजे ते एक वेगळं कॅरेक्टर त्या नाटकात प्ले करायचे, तर त्यांनी असं, "काय रे?" आणि तो इतका वेगळा वाटायचा पूर्ण. म्हणजे दोन्ही कॅरेक्टर त्यांनी वेगवेगळे उभे केले, तर जाणवायचंच नाही की हाच माणूस हे पात्र साकारतोय. तर ते निरीक्षणातूनच येतं. जितकं तुम्ही निरीक्षण कराल, तितकं तुम्ही चांगला अभिनय करू शकाल. तुमच्या प्रत्येक नाटकात, प्रत्येक एकांकिकेत किंवा काही हल्ली आपण छोटी-छोटी प्रहसनं करतो, स्किट्स करतो. इव्हन जेव्हा आपण टीव्हीवर काही विनोदी प्रहसनं बघतो, कार्यक्रम बघतो, तेव्हाही निरीक्षण असलं पाहिजे, की यार ह्या कलाकाराने कसं साकार केलं असेल हे पात्र. कॉपी करू नका. कॉपी करायला जाऊ नका.
प्रयत्न करा की त्या कलाकाराने कसं म्हणजे तो कॅच केला असेल. मग त्याच्यासाठी आपलं ऑब्झर्वेशन गरजेचं आहे. आपण जेव्हा आजूबाजूला बघत असतो, आजूबाजूला प्रवास करत असतो आणि मग काय करायचं की आता तुम्ही म्हणाल, हे एवढं लेक्चर देत आहेत, पण करायचं कसं? एखादं आपल्याला पात्र म्हणजे एखादा माणूस बघायला मिळाला, एखादी व्यक्तिरेखा अशी बघायला मिळाली, एखादी व्यक्ती, तर घरी जाऊन आरशासमोर तो कसं बोलत होता, त्याचा टोन काय होता, त्याचा लूक कसा होता, त्याचे हातवारे कसे होते, हे आरशासमोर करून बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग ते एकदा तुमच्या मेंदूत चपखल बसलं तर कधीही एखादी अशी व्यक्तिरेखा आली वेगळी साकारायची किंवा वाटलं की नाही यार असं करू शकतो का, तर दिग्दर्शकाशी डिस्कस करून तुम्ही त्या पद्धतीने ते कॅरेक्टर उभं करू शकता. सो आजचं जे मी सगळं म्हणजे हा जो भाग आहे आपला, तो त्यासाठीच आहे की अभिनयाची सुरुवात आपण निरीक्षणापासून केली पाहिजे. त्याच्या पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या हळूहळू मी तुमच्याशी शेअर करणार आहे प्रत्येक भागात. कारण असं नको व्हायला, अरे बापरे पहिल्याच भागात एवढं सगळं नाही. आता तुम्हाला गृहपाठही देईन. जर तुम्ही खरंच सिरियस असाल अभिनयाबद्दल तर बघा, आजूबाजूच्या व्यक्तिरेखा ऑब्झर्व करा आणि प्रयत्न करा. आणि जेव्हा माझा हा एपिसोड तुम्ही बघाल त्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जेव्हा कळवाल ह्या माझ्या एपिसोडबद्दल, तर तुम्ही तेही सांगू शकता की तुम्ही काय केलं, गृहपाठ केला की नाही. पुढच्या भागात मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वाचिक अभिनय, जो खूप 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 महत्त्वाचा असतो अभिनयासाठी. पण आज इथेच थांबूया. पण हो, जाताना एक आणखीन गोष्ट सांगतो माझ्याबद्दल की मी ॲक्टिंग वर्कशॉपसुद्धा घेतो, वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा करतो, म्हणजे पर्सनल ॲक्टिंग ट्रेनिंग जी असते ती सुद्धा मी देतो. त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता कमेंट बॉक्समध्ये. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया द्याल, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पर्सनल ट्रेनिंगसाठी सुद्धा, तर माझ्याशी तिथे संपर्क साधा. मी तुमच्याशी संवाद साधेन आणि वाटल्यास मग आपण पर्सनल ट्रेनिंगसुद्धा करू शकतो, जिथे मी प्रॉपर प्रॅक्टिकली सगळं करून घेतो. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे एकपात्री सोलोज तुमच्याकडून करून घेणं, ती सगळी तयारी करून घेणं आणि खास करून नाटक आणि कॅमेरा म्हणजे चित्रपट, सिरियल, मालिका, वेब सिरीज हे दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. तर त्यांचा पूर्ण सराव कसा असला पाहिजे, दोन्ही माध्यमांमध्ये कसं आपण स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे, ते सगळं मी करून घेतो, वैयक्तिकसुद्धा आणि माझ्या ॲक्टिंग वर्कशॉपमध्ये सुद्धा. पण आज इथेच थांबूया. माझा हा भाग बघितला त्याबद्दल मनापासून आभार. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. लवकरच पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या भागात अभिनयाचा मध्ये. पण आता मला अनुमती द्या राहुल पिंगळेला. नमस्कार.